तर मग आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे की तो सार्कोमा म्हणजे बोन कॅन्सर तर नाही, ऑस्टिओसार्कोमा. तर मग आहे की नाही बघा. मग आपल्याला आपण एकदा संशय आला आपल्याला की असा आजार असू शकतो, मग आपण त्या अनुषंगाने तपासण्या करायला पाहिजेत. मग तपासण्या म्हणजे MRI किंवा CT स्कॅन आणखी बायोप्सी वरून मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला कळतं की त्याला कॅन्सर आहे, म्हणजे जो ट्युमर जी गाठ कॅन्सरस आहे की नॉन कॅन्सरस आहे हे बायोप्सीमुळे कन्फर्म होते. नक्की. मला तुम्हाला याच्या पुढे जाऊन विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला अनुवंशिकता हा जो भाग आहे तो या स्पेसिफिकली आजारामध्ये किंवा रोगामध्ये हा कितपत त्याचा रोल जो आहे तो दिसून येतो? कॅन्सरच्या बाबतीत काही कॅन्सर हे अनुवंशिक आहेत, हे सत्य आहे. जर हिस्ट्री तशी असेल, समजा त्या रुग्णाचे आई किंवा वडील किंवा आजोबा यांना तशाच प्रकारची लक्षणं आणि तशाच प्रकारचा जर कॅन्सर असेल आणि तीच लक्षणं आणि तशाच प्रकारचा कॅन्सर जर त्या रुग्णामध्ये दिसत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की यांना हा अनुवंशिक कारणांमुळे झालेला कॅन्सर आहे. आता पुढे जाऊन मला तुम्हाला म्हणायचं आहे की आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या दुर्धर आजारांवरती मात करतोय. कॅन्सरवरती आपलं संशोधन आता झालेलं आहे पूर्ण आणि आपल्याला ते रिझल्ट्सही दिसत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं आहे की मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे काम करते आणि कसे रिझल्ट्स तुम्हाला मिळाले? जसं कॅन्सर निर्माण होतो, होमिओपॅथीचं एक तत्व आहे की काट्यानं काटा काढणं. बरोबर. कॅन्सरच्या बद्दल जगभर वेगवेगळं संशोधन चालू आहे. तसंच मी गेले 20 वर्ष कॅन्सरवर रिसर्च करतोय आणि माझ्या लक्षात आलं की होमिओपॅथीनं कॅन्सर बरा होऊ शकतो आणि तो नॅचरली जास्त चांगल्या प्रकारे रुग्णाला कमीत कमी त्रास होऊन, म्हणजे खरं म्हटलं तर काही त्रासच नाही, अशा प्रकारे आपल्याकडे कॅन्सर बरा होतो. कारण आमची जी ट्रीटमेंट आहे ही OPD बेसिस ट्रीटमेंट आहे. रुग्णाला त्यासाठी ऍडमिट करावं लागत नाही. दुसरी गोष्ट की इंजेक्शनची सुई सुद्धा अंगाला टोचून घ्यावं लागत नाही. म्हणजे कॅन्सरवर कन्व्हेन्शनल उपचार पद्धती जी आहे त्या कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये केमोथेरपी आहे आणि जे वेदनादायक आहे, जास्त खर्चिक आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे पेशंटला त्याचे साईड इफेक्ट होतात. होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये पोटेंटाइज्ड मेडिसिन असल्यामुळं रुग्णाला त्याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. आणि ज्या प्रकारे गाठ वाढलेली आहे तसंच कमी येताना आपण तर आता जो नवीन आपली सिरियल आता ही चालू होते यामध्ये आपण पेशंटचे रिपोर्ट्स पण बघणार आहोत की उपचाराच्या आधी, उपचारादरम्यान आणि उपचारानंतर कशा प्रकारे त्या कॅन्सरच्या गाठी कमी होत गेल्या, आणखी पेशंटला आराम कसा मिळत गेला हे आपण विथ रिपोर्ट्स आता बघणार आहोत. त्याच्यावरून काय सिद्ध होतंय की कॅन्सर होमिओपॅथीनं नॅचरली, नैसर्गिकरित्या रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता हा बरा होतो. अत्यंत वेदना आणि भरपूर खर्च हे सगळं करून सुद्धा प्रत्येक वेळेला पदरात यश मिळतंच असं नाही, परंतु मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं आपण हा कॅन्सर जो आहे तो पूर्णपणे बरा करू शकतो. या सगळ्या विषयी मला तुमच्याशी आणखीन चर्चा करायची, आणखीन मार्गदर्शन करून घ्यायचं आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मंचाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता DNA धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाढ, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जन्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता.
दरेक वर्सा कॅन्सराचे साधारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. ब्रेक नंतर आरोग्याचं मॉडर्न योग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कॅन्सरविषयी चर्चा करतोय. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण बघितलं की आपण संपूर्ण कॅन्सर काय आहे नेमकं ते जाणून घेतोय. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये कशा प्रकारे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याविषयी आपण चर्चा करतोय. आपण सिम्पटम्स बघितलेली आहेत, कारण कशा प्रकारे त्याच्या चाचण्या करायच्या तेही बघितलेलं आहे. कारणं जी आहेत त्याविषयी मला थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे की आपण बरेच जसं तुम्ही म्हणालात तसं की शरीरातल्या कुठल्याही अवयवामध्ये कॅन्सरस गाठ येऊ शकते आणि कॅन्सर होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातनं कारणं जी आहेत नेमकी ती कुठली असू शकतात जेणेकरून हा आजार आपल्याला होतो? प्रमुख कारण एक आहे व्यसनाधीनता. बरं जगामध्ये सगळ्यात कॅन्सरचं कॉमन कारण आहे ते म्हणजे तंबाखू. बरं बरं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत. तर भारतामध्ये लोकांना तंबाखू च्युईंग म्हणजे तोंडात ठेवायची तंबाखू सवय असते, तर तोंडाचा कॅन्सर त्यामुळे होतो. तंबाखू एक कारण आहे. स्मोकिंगमुळे लंगचा कॅन्सर होतो. बरोबर. किंवा पोल्युशन जे आहे, पोल्युशनमुळे कारण होऊ शकतो. काही गोष्टी म्हणजे ॲस्बेस्टॉस आहे, बरं ॲस्बेस्टॉसमुळे सुद्धा लंग कॅन्सर होऊ शकतो. बरं बरं किंवा समजा कोळशाच्या खाणीमध्ये लोक कामगार काम करत असतील, त्याची जी धूळ उडते त्याच्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. बरं बरं तर अशी वेगवेगळी कारणं आहेत. बरं काही वेळेला बघितलं आपण अनुवंशिकता पण एक कारण आहे. स्त्रियांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत म्हणजे स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात किंवा गर्भाशयाचा गर्भाशयाचा कॅन्सर म्हणा, या कॅन्सरमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या आहेत, ते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हे सुद्धा एक कारण आहे की कॅन्सर त्याच्यामुळे होऊ शकतो. नक्कीच. कारणाविषयी आपण बोललो, जसं तुम्ही आता महिलांच्या कॅन्सर विषय काढलाय, तर त्या दृष्टिकोनात मला विचारायचं आहे की आपल्याकडे हे प्रमाण वाढताना दिसतंय आणि बऱ्याच वेळेला आता असं दिसतंय की कमी वयात म्हणजे यंग एजमध्ये सुद्धा महिलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसतंय. तर त्या दृष्टिकोनातनं ही जी म्हणजे नेमकं जे बदलतं जे सगळं लाईफस्टाईल आहे म्हणा किंवा फूड म्हणजे जे आपण अन्न घेतो किंवा जसं तुम्ही म्हणालात की व्यसनाधीनता, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतायत का की जेणेकरून हे प्रमाण आपल्याकडे एवढं झपाट्याने वाढताना दिसतंय? बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक लाईफस्टाईल जी आहे ही पण एक प्रमुख कारण आहे. म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल आहे सध्याची. शहरांमध्ये जे आपण बघतोय ते अनहेल्दी लाईफस्टाईल आहे. ताणतणाव हे सुद्धा एक कारण असावं. बरं. दुसरी एक गोष्ट की माझ्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसच्या माझ्या अनुभवामुळे मला असं कळालं की वेदनाशामक औषध जी आहेत, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स NSAIDs, हे पण एक प्रमुख कारण असावं. किंवा अजून एक मी स्वतःचं ऑब्झर्वेशन माझं आहे की सर्वायकल कॅन्सर जो आहे स्त्रियांमधला, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, त्या बऱ्याच स्त्रियांमध्ये पूर्वी अस्थमा होता